मित्रहो, दिवाळीचा पहिला दिवस बचबारस आज आहे आणि त्या निमित्तानं दिवाळी निमित्त लोकांना काही वेगळं दिलं पाहिजे, काही नवा संदेश दिला गेला पाहिजे म्हणून रवी बापटले नुकताच अमिताभ बच्चन यांना भेटून आले. त्यांना कसं वाटलं, काय अनुभव आले, आणि आपण म्हणतो की जगणं फार मुश्किल आहे, लोक मदत करत नाहीत, पण तुम्ही जेव्हा इमानदारीनं चांगलं काम करता तेव्हा अमिताभ बच्चन सारख्या देव माणूस हा देव देतो तर छप्पर फाडके देतो, अशा पद्धतीनं. तर चला आपण भेटूयात रवी बापटले यांना. पण माझा अगोदर एक 18 तारखेला त्या ठिकाणी कार्यक्रम ठरलेला होता. तर त्याच्यानंतर तो कार्यक्रम करून मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यानंतर लगेच दुसऱ्या 20 तारखेलाच त्यांनी लगेच शूट सुरू केलं. म्हणजे 5 दिवसामध्ये मला खूप घाई झाली, पण लागलीच त्यांनी ते 19 तारखेला मी तिथं मुंबईत पोहोचलो आणि 20 तारखेला सकाळी 9:30 वाजता जेव्हा शूट झालं, माझ्यासोबत हा जो प्रवास होता त्या प्रवासात माझे जे सगळे सोबती होते ज्यांच्यामुळे हे मी काम करू शकतो, त्यातले एक 10-12 लोक माझ्यासोबत तिथं आली. तेही मुंबईला आले. आम्ही सगळेजण 9:30 वाजता तिथं प्रत्यक्ष शूट होणार होतं. आम्हाला सुरुवातीला त्यांनी एक उभी व्हॅन होती बाहेर, त्याच्यामध्ये सगळे आम्ही नाश्ता केला आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला. मला थोडीशी कल्पना होती, कारण मी कोण होणार करोडपती या मराठी याच्यामध्ये जाऊन आलो होतो, ते तिथलं याची जाणीव होती मला थोडीशी. पण अमिताभ बच्चन आणि त्यांचं जे एक प्रेझेंटेशन आहे ते कदाचित कोणीच करू शकणार नाही, असं त्यांचं जे प्रेझेंटेशन असतं. तर आम्ही ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्ही स्पर्धक नाही आहेत, फक्त तुम्हाला जे देशभर आम्ही KBCच्या माध्यमातून वेगवेगळी दिवाळी, म्हणजे जसं मुस्कानवाली दिवाळी आणि हरित दिवाळी, असं त्यांच्या आयुष्यात प्रकाश, म्हणजे दिवाळी ही प्रकाशाचं काम केलं साहेबांच्या हाताखाली. सुरुवातच माझ्या पत्रकारितेच्या साहेबांच्या मराठवाडा नेता या वर्तमानपत्रात झाली. ते तिथं पासून ते हे सगळं ज्यावेळेस मी सगळा प्रवास जर बघितला तर हे जे मला मिळालं आणि त्यांनी म्हणजे स्वतःहून त्यांनी ज्यावेळेस ते बोलवले, मला असं वाटलं की तर मी खूप लहान माणूस आहे, पण या माणसाने आपल्या कामाची दखल घेतली, याचं म्हणजे मोठी माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आणि तिथून तिथं एपिसोड ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यांनी सुरुवातीला सांगितलं HIV बद्दलची सगळी अमिताभ बच्चन साहेबांनी ते सगळं मांडल्यानंतर त्यांनी एक छोटासा व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला आपल्या मुलावरती. त्यानंतर मग प्रत्यक्ष प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. प्रश्न त्यांनी विचारायचे आणि त्या प्रश्नातनं योग्य उत्तर तो स्पर्धक दिल्यानंतर 1 लाख रुपये आम्ही सेवक संस्थेला असं ठरलं. पहिला एक स्पर्धक आला, त्याने 3 प्रश्न योग्य दिले, त्यानंतर तो स्पर्धेतनं बाद झाला, ते 3 लाख रुपये. त्यानंतर हळूहळू ते मला विचारायचे, मला हॅपी इंडियन विलेजपासून ते मी लग्न का नाही केलं, इथंपासून ते पैसे कुठून जमवून हे सगळं काम, इथपर्यंतचा सगळा हा प्रवास त्यांनी माझ्याकडनं मला प्रश्न विचारले. आणि मी माझ्या मोडक्या भाषेमध्ये, मला तेवढी फारशी छान हिंदी येत नाहीये, तरी त्यांनी सांगितले की तुमची प्रामाणिक जे काम तुम्ही करता ती भावना व्यक्त करा. मराठीत थोडंसं बोललं तरी चालेल, पण मी ते माझी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि तिथं तो शेवट इथपर्यंत आला की आम्हाला त्या KBCच्या माध्यमातून एक 15 लाख रुपये, त्यांनी 15 प्रश्नाचे उत्तरं घेऊन 15 लाख रुपये आम्हाला चेक त्या ठिकाणी महानायकांनी दिला आणि तो आम्ही तिथं घेतला आणि आम्ही तिथून मग आम्ही निघून आलो. तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे ते हॉल, स्टुडिओ वगैरे शूटिंग त्यावेळेस तुम्हाला एक आनंद होत होता का धडकन वाढत होती? तो प्रचंड झगमगाट होता आणि लाइटिंग, एवढेच कॅमेरे, एवढंच सगळं, आणि समोर अमिताभ बच्चन, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचा प्रत्येक भाव त्यांच्या चेहऱ्यावरचे, त्यांनी त्यांचा तो सगळा, म्हणजे ते सगळं पाहून एक दृष्टीनं थोडंसं मी दबाव पण आला होता माझ्यावरती. यांच्या या मोठ्या व्यक्तीसमोर मला बोलायचं आहे आणि परत दुसरं हिंदीत बोलायचं, ते एक माझ्यावरती दबाव होता. पण एक गोष्ट नक्की होती की मला एवढंच करायचं होतं की मी जे काम केलंय ते काम फक्त मला बोलायचं होतं. त्याच्यामुळं मी बोलत गेलो आणि हे एपिसोड पूर्ण होत गेला. किती वेळ लागला सगळं शूटिंग व्हायला? सकाळी 9:30 वाजता
शूट आमचं सुरू झालं होतं. तर दुपारी 2 वाजता आमचं शूट संपलं. त्याच्यामध्ये 2-3 ब्रेक झाले. म्हणजे त्या ब्रेकच्या नंतर 10-15 मिनिटाचे ब्रेक झाले. त्यावेळेस मग कोणी नाश्ता, चहा, पाणी याच्यासाठी शूट झालं. त्यानंतर मग 2 वाजता आमचं शूट पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही इथं जे वाढवलेले आमचे जे फळाचे ड्रॅगन फ्रूट आहे, केळी आहे, म्हणजे पपई आहे, त्यातनं आम्ही त्यांना ड्रॅगन फ्रूट आणि पपई आम्ही नेऊन त्यांना आम्ही दिलं. खूप आनंदाने ते घेतले आणि त्यांनी त्याच्या पर्सनल माणसाला बोलून घेऊन ते घेऊन जाण्यासाठी सांगले. मला खूप आनंद आहे की त्यांचे पूर्ण कुटुंबीय सेवालयातले जे पपई आणि ड्रॅगन फ्रूट खाल्ले असतील आणि त्याच्यानंतर जे त्यांची प्रतिक्रिया आली ती खूप चांगली प्रतिक्रिया आली. मग त्यांनी वैयक्तिक आता हे 15 लाख के कोणती संस्था ती कोण बनेगा करोडपती आणि सोनी टीव्ही सोनी टीव्ही आणि नंतर त्यांनी तुम्हाला वैयक्तिक काही मदत केली का? एपिसोड पूर्ण झाला आणि आम्ही तिथनं निघून आलो. आल्यानंतर त्यांचा पर्सनल पीएचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन साहब खूप इम्प्रेस है आपके ऊपर और वो कुछ मदत करना चाहते हैं. तो मी म्हणलं की तर त्यांनी मला ATG संस्थेचं ATG आहे का विचारलं. मी म्हणलं माझ्या संस्थेचं ATG आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही DD काढून पाठवतो. मी सांगितलं त्यांना की मला इथं पोस्ट आणि कुरिअर नाही आहे, तर तुम्ही मला ऑनलाईन मदत करू शकता. तर मी त्यांना माझं अकाउंट बँक डिटेल पाठवले आणि तात्काळ 1 तासभरामध्ये स्वतः अमिताभ बच्चनच्या अकाउंटमधून मला 11 लाख रुपये त्यांनी पाठवले. मी त्यांना तिथंही म्हटलं होतं की मी जेव्हा सुरुवात केली शाळेतल्या मुलाकडनं खाऊतले पैसे घेऊन मी हे काम सुरू केलं होतं, पण आज ही मोठी रक्कम पेक्षाही माझं हे काम त्या लेकरांचं जी वेदना आहे ते वेदना जगासमोर मांडण्याचं काम महानायकानं केलेलं आहे आणि ते रक्कम मोठी निश्चितच आहे. माझ्या या सगळ्या कामामध्ये ते मला मदत होणारच आहे, पण त्यांच्या माध्यमातून जे जगासमोर माझं त्या लेकरांचं वेदना गेली त्या वेदनेतनं ह्या विषयाला कुठंतरी काही ज्याच्या संदर्भातले जे गैरसमज आहेत ते गैरसमजही दूर होतील आणि या विषयासंदर्भात मोठी चर्चा या माध्यमातून होणार आहे. मी ही मुलाखत दिवाळीला घेत असताना आता दिवाळी आहे, दिवाळीला लोकांना काय द्यायचं? एका बाजूला खाऊन ढेऱ्या वाढवून दान धर्म न करता रमी मध्ये मग्न होणारी मंडळी आणि कुणी गेल्यानंतर उसको रुपया दे रे, उसको 5 रुपये दे रे, असे फालताड माणसं असताना अमिताभ बच्चन का जगतो, अमिताभ बच्चन का मोठा होतो आणि दुसऱ्या बाजूला हा तोच रामेश्वर बद्दल कशाला बापटले हे करणार. यांच्या आई समोर मी म्हटलं होतं गावाकडे जाऊन, अहो लग्न लावा, आई काहीतरी येडे धंदे करणार आहे. काही दिवस सेवक म्हणून त्यांनी लातूरमध्ये स्वच्छतेचं झाडू मारायचं काम केलं आणि मला एका बाजूला प्रचंड नैराश्य. काय लोक कसे आहेत, किती मतलबी आहेत, किती स्वार्थी आहेत. मला माझ्या बायकोनं काल परवा एक व्हिडिओ दाखवला कि तुम जब लोगों को पैर पड़ोगे तो लोग जूते मारेंगे और तुम लोगों को जूते मारेंगे तो लोग तुम्हारे पैर पडेंगे. मित्र हो, रवी बापटलेनं हे जे साम्राज्य उभा केलंय, अरे उघडा डोळे बघा नीट. इकडं तिकडं बोंब मारत फिरण्यापेक्षा एकदा या ठिकाणी गायिका अनुराधा पोरवाळ यांनी 40 लाख रुपये दिले. आपले अंबाजोगाईचे लोहिया यांनी JCB दिलं आणि काय उभा केलंय. अरे शेत परवडत नाही, आमकं नाही तमकं नाही. मी मुद्दाम बोलतोय की तुमचे डोळे उघडा. करोडो रुपये खाऊन खाली हात जाना है. या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक जगण्याची ऊर्जा मिळते. काय कोण म्हणताय देव नाही? अरे देव म्हणजे स्वतः देत नसतोय, येऊन डायरेक्ट काशी जगद्गुरूंनी मागं मला वाटतंय आपल्या ह्या संस्थेला सहकार्य केलं होतं आणि आपल्या इकडचे मंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती अनेक उद्योग करतात, पण दानच नसते. मित्र हो, दिल दिमाग दौलत नो दादागिरी असणारे आज जगात ज्यांना भेटायला लोक उत्सुक आहेत. म्हणून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सुद्धा एकदा या, हे व्हिडिओ पहा. तुमचं युट्यूबवर वगैरे काही व्हिडिओ असतील तर काय नावाने व्हिडिओ आहेत? हॅपी इंडियन विलेज सेवालयच्या नावाने. हॅपी इंडियन विलेज सेवालयच्या नावानं त्यांचं अकाउंट आहे.
अरे देणाऱ्याने देत जावे. आणि अशा पद्धतीनं मी साहित्यिक नाही, पण मला एक वाटलं, मला भेटल्यापासनं ज्यांना आपण म्हणतो ना पंढरपूरला जाऊन आले, किती लोक पंढरपूरला जाऊन आलेल्याच्या पाया पडतात, तर आपण अमिताभ बच्चनला भेटण्याची इच्छा असताना भेटू शकत नाहीत, पण ज्यांनी अमिताभ बच्चनला भेटून आले त्यांचे अनुभव लोकांना कळावेत या शुद्ध हेतून अत्यंत प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे. मित्र हो, तुम्हीही बघा, तुमच्या लेकराला, बायकोला, मित्राला, प्रियशीला दाखवा. रडू नका. चिकाटीनं, जिद्दीनं, आत्मविश्वासानं. अनेक वेळा हल्ले झाले, गावातल्या काही लोकांनी विरोध केला, पण रवी बापटले डगमगला नाही. आणि म्हणतात ना, जेव्हा आपण काम करतो तो परमेश्वर मदतीला येत असतो. त्या पद्धतीनं मला अमिताभ बच्चन सारखा माणूस, आम्ही प्रसिद्धी करतो, प्रयत्न करतो, स्वतःला दानशूर म्हणून चिरबडवून घेतो. कुणी कुठं देवाला जाऊन नवसा करतय, कुणी मिरच्याचे यज्ञ करतय, अजून कुठले करतय, जे जे अल्लाह के नाम दे दे म्हणतय. पण या ठिकाणी की लोक म्हणतात ना मागे मिले भीक, मागे मिले मोती. अत्यंत मला सार्थ अभिमान वाटतोय की रवी बापटले एक जगात जगणाऱ्या निरुत्साही, नैराश्यानं युवक जे आज ग्रासलेले आहेत, आज या ठिकाणी हॅपी इंडियन विलेज काढलेला आहे. या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे, गावाकडे जागा आहे, लग्न न केल्यामुळं त्या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलेला आहे. पुण्यामध्ये ही ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, नातवंड त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय केलेली आहे. या मुलाखती मागचा शुद्ध हेतू तुमच्या डोळ्यात अंजन घालावं. तुम्ही म्हणताल तुम्ही कोण, आम्ही बदलणारच नाही. नका बदला ना, आमचा आग्रह नाही, पण मला वाटलं की रवी बापटले यांची दखल अमिताभ बच्चनने घेतली आणि जगात ते पोहोचलं. म्हणून या भागातले उद्योगपती, या भागातले मोठे मोठे नेते, या भागातले दानशूर ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तो पैसा कोणतरी टोप्या घालतो किंवा कुणाला तरी टोप्या घालतात. अशा परिस्थितीमध्ये आज अचानक मी सकाळी बापटले यांना फोन केला आणि मला तुम्ही ते फोटो वगैरे द्या आणि मला बोला म्हणून सांगितलं नाही, कारण ते येऊ नका म्हणतात मला काय. आणि अहो त्या ठिकाणी ड्रॅगन, नंतर त्या ठिकाणी पपई, अमिताभ बच्चन, अरे तुम्हाला तिथं गेटच्यामध्ये एंट्री मिळत नाही काय. आणि हे म्हणजे मध्यंतरी डॉक्टर उगले यांनी अमिताभ बच्चनला त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आणायचं म्हणते होते, तर ते प्रयत्न करत होते 5-6 वर्ष. आमची बायको मला म्हणली कविताबद्दल, मला अमिताभ बच्चनला भेटायचंय. मी म्हणजे डॉक्टर साहेबांना घेऊन येतो बोल. तर कसं आहे की काय दाणे दाणे पिले काय खाणेवाले का नाम. आणि त्या पद्धतीने एक चांगलं पवित्र मंगल दिवाळी निमित्त फेसबुक, युट्यूबवर काय असावं, एक नवा संदेश, नवी ऊर्जा, नवी उमंग, नवी चेतना. आणि म्हणून आज आम्ही शेवालेवर आलोत. मी बापटले सरांना विनंती केली, बोला. त्यांनी सांगितलं. याशिवाय तुम्ही दिवाळी निमित्त लोकांना काय सांगू इच्छिता? मी संदेश देण्या एवढा मोठा निश्चित नाहीये माझा. मी खूप लहान माणूस आहे, खूप छोटं काम मी करतोय. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. मी एवढंच म्हणू इच्छितो की मी काही मुलांचा पालक झालोय, मला अजून त्या मुलांची आई व्हायची आहे. त्यासाठी जे मातृत्व भाव लागते ते माझ्या हृदयात तयार व्हावं, यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहेच. आणि कुठलंही काम छोटं नसतं आणि कुठलंही काम मोठं नसतं. मी एक छोट्याशा कामाने, छोट्याशा रोपट्याने मी सुरुवात केली, पण या कामाने माझं नाव लोकांसमोर आलं. लोकांनी भरभरून मला प्रेम दिलं. आपण फक्त एक पाऊल टाकायचं असतो, समाजाची 100 पावलं आपल्या दिशेने येत असतात. त्याचा अनुभव मी घेतो. कुठलीही शासकीय मदत नाहीये, पण हे जे सगळं उभं राहिलं ते लोकांच्या मदतीतनं. माझी मुलं त्यांच्या सोबत आणि त्यांच्या ज्या कार्यक्रमातनं मी असं मानणाऱ्यापैकी आहे की मी मुलांसाठी किती केलं माहीत नाही, पण मुलांनी माझ्यासाठी खूप केलंय. आणि मी असं मानतो ही मुलं माझ्या आयुष्यात आली हे माझं भाग्य समजतो. कारण पत्रकारिता करत होतो, एक प्राध्यापक करत होतो, ते जर राहिला असतो कदाचित हे सगळं मला अनुभवता आलं नसतं. जो आज समाजामध्ये
जे काही मिळतंय मला तर ते निश्चितच मिळालं नसतं. माझ्या आयुष्याची दिशा वेगळी असते. माझ्या आयुष्याला तेव्हाच अर्थ प्राप्त झाला की मुलं माझ्या आयुष्यात आली म्हणून मी इथपर्यंत जाऊ शकलो. हे व्यासपीठ आपल्या सर्वांसाठी मला असं वाटतं की हे सगळ्यांसाठी आहे. तिथं तो व्यासपीठ मिळण्यासाठी म्हणून काम मी केलंच नाहीये. मी माझं फक्त त्या कामाशी प्रामाणिकपणे मी काम करत राहिलो आणि मी पुढेही माझं आयुष्याच्या शेवटपर्यंत मी ह्या कामाशी मी प्रामाणिक आहेच, राहणारच आहे. पण एवढंच असं मला वाटतं की आयुष्य हे खूप छान आहे. प्रत्येकानं जगण्यासाठी आहे. प्रत्येकाने खूप छान जगलं पाहिजे. जन्मावर माझा विश्वास नाही आहे. जे काही आयुष्य मिळाले, जे काही क्षण मिळाले तो आनंदाने प्रत्येकाने जगलं पाहिजे आणि परत सर्वांचा विश्वास, एकमेकांच्या विश्वासाने आपण हे पुढे गेलं पाहिजे. तर या HIV मध्ये जे अविश्वासाने जे काही HIV वाढतोय, माझं कर्तव्य आहे ते सांगणं की अविश्वासाने मला कोणीतरी फसवलंय म्हणून मी कोणाला तरी फसवतो, अशा मानसिकतेतून जे काही तरुणी असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की आपण एखाद्याचं आयुष्य उभं करू शकत नसेल तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिला नाही. ते होता कामा नये. तुमची व्यवस्था तुम्हाला कुठं काही नुकसान झालं असेल किंवा धोका झाला असेल तर त्याच्यासाठी आम्ही जे लग्न करतोय ते महाराष्ट्रातल्या या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, तरुणांना मी सांगू इच्छितो की ते HIV संक्रमितांचे लग्न होऊ शकतात, तेही आयुष्य जगू शकतात. की तुम्हाला झालंय म्हणून तुम्ही कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करण्याची मानसिकता ठेवू नका. त्याच वेळेस आपल्याला एड्स मुक्त भारत करायचं आहे. तर त्यासाठी सर्व तरुणांनी अवेअर राहिलं पाहिजे. आणि माझं कायमचं स्वप्न आहे, जसं मराठवाडा नेता वर्तमानपत्र हे समाजासाठी काम करत आहे, समाजासाठी ते आवश्यक आहे, ते वाढलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. ते समाजाचं भूषण आहे, या राष्ट्राचं भूषण आहे. पण माझं सेवालय हे समाजाचं भूषण असू शकत नाही. जे चंगळवादाचं प्रतीक, जे समाजात जे काही चंगळवाद थोडासा वाढलेला आहे त्याचं प्रतीक म्हणून सेवालय सारख्या संस्था किंवा आपलेच पालक ज्यांना जन्म दिले तेच जर आपल्या पालकांना सांभाळत नसेल तर वृद्धाश्रम ज्याची गरज नाही अशा संस्थेसाठी अशासाठी मी काम करतो. ही संस्था भूषण असू शकत नाही. पण वर्तमानपत्र असतील, साहेबांचं सुरुवातीपासून मी बघतो, कारण मी MJ झाल्यानंतर मी साहेबांकडं काम शिकण्यासाठी गेलो. तो जो 5-6 महिन्याचा काळ होता, मला आयुष्यात खूप काही मिळालं. ह्याच्यासाठी मिळालं की एखाद्याने कोणी जर खूप आक्रमकपणे जर माझ्या अंगावर आले किंवा जोरजोरात जर ओढलं तर तेवढं शांतपणे ते ऐकून घ्यायचं. तोच आज पण मी याचा अवलंब करतो. 2000 पासून ते आत्तापर्यंत 2023 साहेबांचे जे वाक्य आहेत ते साहेबांचं रागवणं असेल, साहेबांचा आक्रमकपणा असेल, तो समोरचा आत्ता मला जे हाशेगावातनं जो आक्रमकपणा असेल किंवा तो संघर्ष असेल वेगळ्या पद्धतीचा आहे. पण एक गोष्ट की मी ते सहन करण्याची शक्ती मी साहेब वाढवली आणि संघर्षासाठी परत शक्ती मिळवावी लागते. पण मी माझ्या आयुष्यात एकदा सहनशक्ती मी माझी वाढवली, त्या सहनशक्तीच्या जोरावरती हे मी माझं पाऊल पुढे जात आहे. त्यासाठी मी काम करतोय. एवढंच माझं सांगणं आहे. खूप खूप आभार, धन्यवाद. मित्र हो, शेअर करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, खूप 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 शेअर करा. कळू द्या की अमिताभ बच्चन सारखा महानायक शोधून काढतोय एक माणसं, हिरे माणिक मोती आणि खरी जगाची संपत्ती, मानव जातीची संपत्ती जर काय असेल तर सेवालय. आणि त्याचे कदरदार कोण असतील तर अमिताभ बच्चन असतील, नंतर आपल्या अनुराधा पोरवाल असतील, नागराज मंजुळे असतील. आपण त्या दुनियेकडे वेगळ्या नजरेनं बघतो. पण त्यांची दानत, त्यांचं, मला जर कुणी विचारलं अमिताभ का जगतोय, अरे दुआ, लोकांनी प्रार्थना केली अमिताभ बच्चन मरतोय का काय अशा परिस्थितीमध्ये, आणि आज स्वतःच्या अकाउंट मधले द्यायला नाही काळी जागताय. इकडं लातूरमध्ये बी नाही अब्जोजीत करोडपती आहेत, त्यांना इकडे यायला वेळ मिळत नाही. पैशाचे पैसा यातच ते मग्न असतात. असो बिचारे, त्यांच्या मार्गाने त्यांनी चालावं. पण तुम्ही मात्र विचार करा. दिवाळी निमित्त माझं म्हणणं आहे, या एक दिवस सहकुटुंब या, आपल्या नातवंडासह या, पहा काय उभा केलेला आहे. आणि ते प्रेम, आज प्रेमाला माणसं पोरकी आहेत. तुम्हालाही सगळं नाटकी बेगडी सगळं बघायला मिळतंय. आणि सेवालय, पुन्हा इंडिया होम, कोणतं हॅपी इंडियन विलेज का ठेवला आम्ही तर अमिताभ बच्चनने मला प्रश्न विचारला की हॅपी इंडियन विलेज हे नाव का ठेवलं. तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की HIV ही
लैंगिकतेशी जोडलेला आजार आहे आणि लैंगिकतेविषयी चारित्र्यावर संशय घेतला जातो आणि याच्याबद्दलची नकारात्मकता आहे. केवळ मी ते नकारात्मकता या आजाराविषयी घालवण्यासाठी एच म्हणजे हॅपी, आय म्हणजे इंडियन, व्ही म्हणजे विलेज, त्याचं पूर्ण नाव बदलून हॅपी इंडियन विलेज असं नाव ठेवलं आणि ते पुनर्वसन प्रकल्प म्हणून एक जे काय त्यांच्यासाठी मी काम करतोय. धन्यवाद.